कशी काय आठवण काढली गरीबाची म्हणलं. अरे काही नाही, कसं आहे डिशी, आपल्याला टाईम नाही भेटत ना जास्त. आपल्या मग कामं माहीत नाही का, मार्केटला ये नाही ते सगळं सांभाळावं लागते ना. बरं बाकी काय म्हणते? हो आता जेवण खाऊन झालं. हो आता मी मानमोडे साहेब बसलो होतो. काय म्हणते रामपूरवाले मग? हो कसं काय झालं ना तुमचं आता ते हराशीचं वावराचं क्लिअर? काय म्हणते आता पुढे काही त्रास गिरास काही अडीअडचण? काय सांगा राजा, खरं म्हणतो ना मी खादोडे साहेब, तुम्हीच ओळखले रामपूरवाले बरोबर. बिजा कुचिन लोक बिजा राजा, एकावर एक कुची नाही तर बा. हद झाली माणसाची तर. हो ना, मला हे बा सांगतो तंग करून टाकलं होतं. वावर तर घेऊ दिलं काऊन की तुमच्या सपोर्टच्यानं आपल्याला वावराचं काही टेन्शन नव्हतं. 1.5 लाखाचं असतं तर घेतलं असतं, पण लेखाचं तरी त्याला वाटते कसं हे गावातून खुसकून देता येईल. हो ना, दळण नाही दिलं ना त्यानं मला. किराणा दुकान हो सामान नाही दिलं. पण राहिलं का माया बाजूच्या खेड्यावर आणलं म्या. मग मी काय इतका सोपा नाही द्यायले. हो रस्ताच बंद करून टाकला काय जायचा. 3-4 जण कोमातच घातली. मग अंगावर घालतो म्हणे गाडी. म्हणलं ये बरं फाळीच उचलली त्याच्यावर. थांबलाय नाही ती. मग हो गावात केली त्यानं अफवा. करे ना म्हणलं, भेट नाही म्हणलं मी. हो काही टेन्शन नाही. तर मग टाकायची असते ना फाळी. एखाद्याच्या पाटकाळात मी टाकाच लागत होती. हो म्हणजे डबल हे बा. हो तू आयरीच नसते आले ते. नाही ना, हो थांबलंच नाही ना ते, थांबलंच नाही ना. आणि मीच काय मारत होतो का मला जेलात जात आहे अजून. पण कसं धवस मारा लागते पुढच्यावर. तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम चालू आहे माझ्या सध्या आता. तसं काही टेन्शन नाही म्हणा. हो आता पार्टी आहे आमची. जरासं बसलो वाट पाहून राहिलो ते शांताराम घनगणे. हो म्हणे आता शेजारीच आहे आपला ते. म्हणे चला म्हणे संध्याकाळी पार्टी गिटी बनवू म्हणे आपण. अजून 10 वाजून राहिलो का तर आला नाही. हो अजून आजही उपाशी मारते काय माहिती काय. बरं पार्टीपर्यंत पोहोचले वाटते तुम्ही तर. पाहिजे बरं. हो ते कसं साधे सोपे नाही ते. चाराण्याचं खाऊ घालत नाही कोणाले, बाराने वसूल करते तर. म्हणलं पाहिजे जमाल गोटा हे ते भाजी. हो जरा सतर्क करायचा. पहिले त्या घनगणीला खाल्ला होता, नंतरच तुम्ही खाजा. नाही तर हे बा सांगतो ना, कोणाचा कसा गेम करायचा ती त्यालाच माहित आहे. नाही नाही, इतका सोपा नाही ना, मी सावध असतो. मी तुम्ही सांगितलं ना मला तरीपासून मी एकदम लक्ष ठेवून असतो त्याच्या. त्यानं मला प्लेट वाढली ती त्यालाच देतो ना मी. मग त्याची माझ्यात घेतो. मग हेरफार करण्यात आपण काय साधा सोपा हो का. मग एवढा मोठा दरोडा बँकेचा टाकला होता आपण काय साधा हो का. काही टेन्शन नाही खातोडे आहे. यायला पूर आहे रे आण तुम्ही आता. आता रस्ता धाडवला म्या, अजूनही पाहा तुम्ही पुढे पुढे. नाही नाही, पुरं गाव आहे रे आण तू. हो 2-4 जणांना नाही होत बरं हे. पुरं गाव असं पिसवून गेलं पाहिजे की याला कसं काढावा. पण तुला काही काढू शकत नाही ती. काऊन की तुझ्यावर माझा हात आहे ना. टेन्शन घेऊ नको तू. चालते बिलकुल ढोरं हे ते लोकांच्या पिकानं घालायचे, बिलकुल टेन्शनच नाही घ्यायचा. ठीक आहे ठेवू का मग आता, कसं काय करता काही सांगा अजून काही नवल विशेष. काही नाही ना, ती वाट पाहू राहिलो. आले वाटते, आले आले बा बॅटरी दिसून राहिली मला. ठीक आहे बयाच बोलतो मी 2 मिनिटं जरासा. हो ठीक आहे. ठेवतो मग. बरं बरं ठीक आहे, येऊ द्या पाहिजे फक्त. सावध राहायचा नाही तर तुम्हाला ते कशी काढून 8-10 दिवस मोठे भारी जाणार आहे. तेच म्हणलं ठीक आहे, सावध राहा, सतर्क करा. ठीक आहे ठेवतो मग. अरे या ना, हो या, हो या म्हटलं. आले दादा, हो आले ते. हो कसं आहे, लय काळजीचे लोक आहेत काळजी. हो एक नंबर माणसं आहेत हे शांताराम घनगणे आणि बबनराव. हो बाकी गावातलं माझ्या कुत्र्यावर भरोसा नाही, पण हे दोघं एक नंबर. अरे या हो. हो ठेवा म्हणलं आता. आमचा भाजीचा कार्यक्रम आहे आता. ठेवा ठेवा. आपला दादाचा फोन होता, मोठी काळजी दादाले. हो जेवला का रे हे न ते. कसं मला काहीच काळजी करू नका आपले. हो माणसं एकदम बिलकुल जीवा भावाचे आहेत. भाकरी आणल्यात म्हणलं त्यानं माया. आणि बिलकुल आता भाजी बनवली, कोंबड्या घरच्याच आहे, अंडे घरचेच आहे. टेन्शनचं काम नाही. बसा म्हणलं बसा. बसा. अरे काय राजा का टाईम होय हे. 10 वाजले ना बा, 10 वाजले ना, लोक झोपलेत ना. आणि अजून तुम्ही भाजीचं सामान नाही आलेलं घेऊन, काहीच नाही. आता शेवटी भावासंग खोटं बोललो मी. हो मी आता टेन्शन नाही काही नाही. पण टेन्शन मला इतकं आलं होतं मी आता म्हणलं आता रातभर उपाशीच मारा लागते. चला काय करता मग सुरुवात आता, काही आणलं सामान सुमान सगळं. असं नाही देऊ मन. अरे आम्ही हे 7 वाजता येत होतो, 8ला येत होतो. पण ते कसं आहे, चायचूय पाहा लागते आमच्या गावात. कुठं पार्टी असली की वासच येते. भूताला कसा वास येते, कुठं तैन काढणं असलं की. तसं आमच्या गावाला वास येते. त्यातल्या त्यात ते कंदील बुडाचे आहे ना तडश्या. ते जर आला तर अर्धा गंज तेच खाली करते. म्हणून तर आम्ही कोणाला माहित नाही पडू देत ते. असं आहे ते. असं 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 कंदील बुडा म्हणजे ते चक्कीवाला नाही का, काय तडशा म्हणते का त्याला. त्या म्हणजे दवडीवरचा वाघच आहे ती. मग काय तर होणार, दवडीकडे पाहताही नाही ते. कुठं पाहुणा जर गेला ना, पुढच्याचा म्हणजे लट्टा होते पुढच्याची. असं काम आहे ते. अर्धा गंज भाजी आणि 4-5 भाकरी अशी खुराक आहे त्याची. उलटी आतडी आहे. मोठं कठीण काम आहे. बरं काय करता मग आता, हे बाजूसला मस्त चटई टाकून देऊ. सुरू करून देऊ मग. चूल गिल मांडा लागेल ना. 2 मिनिटात घंटो का काम मिनटो मी. बाजू उचलतो इथं पट्टी टाकून देतो, चूल मांडली की सुरू. इटा फिटा आणले आहेत मी. चला करा तुमच्या ते थैला गेल्या बाजूनं करा. मी बाजू नेऊन टाकतो तिकडे. ओके. काय भाजी बनली राजा शांताराम भाऊ. हो काय भाजीला गर आला हो. एक नंबर तर्री. पहा तुम्ही आता खाल्ली की मग समजा तुम्हाला काय चव आहे तर. घ्या ना मग आता, घ्या ना उतरून घेऊ का मग. सगळं बाकीचं आटपलं का, झालं का भाऊ तुमचं भाऊ, झालं का तुमचं ते कांदा गिंदा कापला का. अरे चालूच आहे ना, झालं ना, कांदा झाला की झालं, निंबू गिंबू सगळं झालं ओके. बसायचं का मग आता, काय घेऊ प्लेट मग. आता किती वाजले, 11 वाजले नाही का. हो ना 12 वाजेला कसे बी हो टाइमपास करावंच लागते. मग होईन तांडव सुरू. अरे चुनखो भाऊ मी काय म्हणतो, ठसके बसून मरता करायच्या. एवढी भाजी आहे बा, फुरकी मार्गवर खातो माणूस. पाण्याचा पत्ता नाही. ते सगळं झालं ना पाणी. एक गुंड घेऊन जा बबनराव तुम्ही आणि आपल्या इरीवर घेऊन या. हो राजा पाणी तर पहिले पाहिजे नाही का. हो मग जाऊ का मी बबनराव तुम्ही तोपर्यंत, मग प्लेटा गिलेटा सगळं ओके. आलं की बस बसाच काम मग. बस तसंच करतो मी, चावरचीवर करतो सगळं. हो प्लेटा गिलेटा पुसपास करून बिलकुल. आले की बस बसाच काम तुम्हाला. हो घ्या मग आता लवकर ते गुंड घ्या बबनराव, जा तुम्ही.
बरं ठीक आहे, चला बबनराव. हो, चमचा राहू द्या फिरवा दादा, द्या शांताराम भाऊ जवळ. चला येऊ पटकन, भूक लागल्यावर मानणं. हो चला. हो पहा म्हणलं शांताराम भाऊ, हे घ्या म्हणलं चमचा, पाहत आहे. अरे बाबा, अरे मी काय म्हणतो देवमान भाऊ, एखादा दोर किंवा काही असं ना, असं चराट गिराट एखादा आहे का म्हणलं? आपल्याला ते पाणी काढायला ते तुम्ही जासाल तर मग काय ना काढसा. हा तिथं काहीच नाही आहे. ते चराट पाहिजे का? आहे ना आपल्यापाशी. थांबा बबनराव, तुम्ही आलोच मी. हा बैल बांधले तिथं आहे ना आपल्याजवळ. मग लवकर आणा पटकन. हा आणा आणा. हो बबनराव, फायदा म्हणला. हो चक्वा सुरू करतो मी आता. काय हो जरा दूरच्या रस्त्याने जातील माजिरीवर. हो मी पोहोचतो तिथं बरोबर. हा हो सांगत तसं करा आता. ओके तेव्हा ते आलं, ते जा लवकर जा. चला देवमान भाऊ, सापडला का तर? चला चला. हो चला. चला, रुपये येत नाही का? हो, द्यायच्या पुढे हो चकवा प्रकरण सुरू. बाबा रे देवून भाऊ, थांबा थांबा, पुढे नका जाऊ ना. पुढे काय चालले? हा हे शांताराम भाऊ इथं कसे काय आले म्हणलं? अरे बाबा काहीतरी आहे बा. हो, याच्यात नाही चकवा प्रकरण दिसू राहिलं मला. हो सटकन आहे बा, इथून काढता पाय घ्या लागते बरं. हो हे इथं ढकल दे, पाणी पाणी घे म्हणते बा, लोटून देते बरे. हो चला चला चला, लवकर चला, लाईन पटल्या गिरीवर चला आता. हो चला, पया पया पया. पया लटकत नाही का? हो चला आता, लाईन पटल्या गिरी बशी नाही का? हो झाला आता. हो चक्कर येऊनच पडला आले. हा चला. अरे बाबा, हे तर इथं आहे राजा. कसं हे कसं झालं? लवकर फालतू मागं पाहता तर नसते आवाज व्हायचे बरं. हो हे पहा, ते माणसाच्या रूपात आलेलं आहे बरं. हो 100% भूत आहे, भूत. हो लवकर चला लवकर चला, आपल्याला बा 100% आपल्याच मागावर आहे. इरीत लोटते का काय सांगा बा. लवकर चला, वगात गेले ते पाणी पाणी, भाजी गेली चुल्या, चला लवकर. जमला आता आता. हो बस झालं आता, टरकली त्याची. हा हो 50% काम झालं आता. हो, बाकीचं पुढे आहेच अजून. हा हो चला आता, पोहेत लवकर आपल्या ठिकाण्यावर. अरे बापरे, थोडी गोड झाली बाबा. हे तर इथंच आहे बा, भाजी वाढून राहिला प्लेट आहे ना. अरे का शांताराम भाऊ, हा तुम्ही इथं हा का? हा तुम्ही इरीवर गेलते का पाणी आणाले? मी काय गेलो बाबा, तुम्हाला पाठवलं ना मी. आणलं का पाणी? हा चला बसा ना लवकर, घ्या भरा ना गिल्ला भरा. हा करा लवकर सुरू. अरे बाप राजा, वाचलो आम्ही. हो शांताराम भाऊ, हो, बेकार काम आहे बा. विचारा चुनखवली, विचारा म्हणलं. सांगा देवून भाऊ, हो, काय कंडिशन झाली आमची. आम्हाला माहिती आहे, कायचं पाणी आणता राजा. ते काय झालं काय म्हणलं? हा, पाणी कोण आणलं तुम्ही? काय काय झालं? अरे काय सांगता राजा, तुम्ही त्या इरीवर बसलेले होते. आम्ही तुमच्या वावरात गेलो का नाही, तुम्ही म्हणे जावा आणि पाणी आणा. हा तुम्ही तिथं बसून दिसले आम्हाला. तिकडे पाहून राहिले होते. आम्ही म्हणलं बा हे कसे काय इथं आले. तर बबनराव म्हणे बहुतेक चकवा प्रकरण आहे म्हणे. माणसाच्या शांताराम भाऊच्या रूपात आलेला दुसरा माणूस आहे म्हणे. म्हणून आम्ही तिथून पळ काढला. अरे मग आम्ही तिथं ते कोणते पाटील हो, लायने पाटील. लायने पाटीलच्या वावरातनी गेलो. तिथं राजा तुम्ही बसून होते बा. हा तिकडे पाहून राहिले होते, इरीतनी उडी टाकत होते, काय सांगा. तरी मग आमची कशी लट्टावली आणि सारखं पळत इथं आलो आम्ही. पायसान तर तुम्ही इथं आहे राजा बसून. हा मग ते कोण होय बा? अरे बाप राजा, फायदा रे बा, फायदा बरं. हो कठीण काम आहे. हे भाज्या आणि गिजा हे काही केलं का नाही? हो नसतं तापडा राजा आमच्या या एरियात नाही आहे का नाही? खरे बबन, हा मागं काय प्रकरण झालं आपल्याला इथं माहित नाही का? बरं काय झालं हो, काय झालं म्हणलं? अरे काय सांगा तुम्हाला, तुम्ही हे पहा भूताचा कर पाहिला नाही. हो भूताचा कर होता का नाही? हो या एरियातनी हे पुरा एरिया कसं आहे, काही बी केलं की भूताचं मोठं भेव आहे. हो आता हे देवदास सनसने आला नाही आज, नाही तर त्यानं तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगत दिसती. हो ते बासुंदी का खीर केली होती वाटते का काहीतरी. हो कोजागिरी कोजागिरी. हो कोजागिरीच्या दिवशी लय खतरनाक गेम झालता. हो मरता मरता वाचले दोघं तिघं. इरीत डुबकायत देत होते ते. हो ते आपला पाहुणा आहे आमचा एक अजाबराव. हो मरता मरता वाचला ते. मग काय तर हो लय कठीण काम आहे राजा. हो या बसा, जाऊ दे काही नाही. हो बसा बसा, आपल्याला वादी बांधलेली आहे, काही टेन्शन नाही. हो तुम्हाला वादी आहे ना, वादी कातड्याची? वादीन किती काय मायाला बांधेल नाही बा, माझं नाही बांधेल गिंदेल. पण आता हे काही म्हणजे धोका तरी होईन ना, इथं तर येईन ना बा. नाही वादी आहे ना आपल्यापाशी, वादी आहे ना आपल्याजवळ, कसं मंत्र बी आहेत आपल्याजवळ. हो काही टेन्शन नाही. हो बसा तुम्ही, या या. हो का, बरं बरं ठीक आहे बा. आता काय माहिती लटवून राहिली, इथं आला नाही पाहिजे का? हा नाही तर नसतं मग आम्ही सुखान जीव नाही द्यायचा बा. नाही नाही हे बा, हो माझ्यावर द्या ते भरणं, मी घेऊन येतो ते. हो मला काहीच होत नाही, कारण की आपल्याला वादी आहे ना. हा द्या द्या, हो द्या द्या. म्हणता का? बरं बरं ठीक आहे. मग कसं एकटेच चालले का मग? हा सोबतीने आणा बबन रावले. हो इथं कसं बैल आले ते हे आहेत ना आपले घुंगरं घंट्या गिंट्या. हो त्याला कातड्याचे पट्ट्या आहेत. हो त्याच्यानं काही भेव नाही मला मग. म्हणूनच म्हणलं तुम्ही इथं एकटे थांबा, आम्ही बबनराव मी घेऊन येतो मग. हा हो तसं तुम्हाला इथं काहीच भेव नाही, कारण की आता बैल आले आणि या म्हशी गिशीले ते हे आहेतच ना. हो, वादीच्या समजा हे केसाई गिसाई. हो काही टेन्शन नाही. हो चला बबनराव, आपण चालले जाऊ. हो चला लवकर येता, फक्त लवकर येता भाऊ. हा हो बाबा, हो मी बसतो इथं वाट पाहतो. हो नसतं झालं इथं आपण साहेब या गावात एकच नवीन प्रकरण आहे. होणार ज्या टिबर रोल झाला ना ते तिथंही होता ना, कमाल झालं का? अच्छा आवाज होता का? आता आवाज आला होता काहीतरी असा. हो ना हे काही येते बापानी घेऊन. हो ना मग लटवून राहिले आता ते चकवा पाहिला. हो ना 3 माणसं एकसारखे. हो ना त्याचीच तर मग आता अजून भोंड नाही गेली. हे कायचा आवाज होय आता? अरे बाबा, हे तर मला अलगच आवाज आला बा आता. हे कोणते घुंगरं गिंगर बांगडे आल्या बा इकडे. काय रे बा, का चुडेल इलाका होय का म्हणाले का?
नाही नाही, राहण्यात मजा नाही रे बा. हे चकवे न हे काय चुडे लहान होतले का? मला वाटतं भावाला फोन करायला लागन बा. वामन दादा आपण काही इकडे राहत नाही रे बा. हो, हे मोठं कठीण काम आहे. हे लोक जर घरी गेले तर माय काय व्हायचं? नाही नाही, मी फोन लावून देतो. हे वावराचं काही घेणं नाही बा. सटकन गुंडायला पुरते रे बा. अरे या तुम्ही बघून घ्या म्हणजे सुरू केलं. अरे आवाज जाईल. अरे थांबा ना. अरे इशारा आला का आपल्याला? हा थांबा ना, 15 मिनिटं टाईम आहे ना. त्याने काय सांगितलं आपल्याला? 12:45 करतो म्हणे. 11:30 वाजले आता. हा गडबड काय करू राहिले? आवाज जाईन ना त्याला आधी. हा ते बरोबर सिच्युएशन तयार करते तिथं. हा नंतर जोरानं आपल्याला आवाज करायचा आहे. हा थांबा जरा, अशा वाजू नका. लाईन पडले ते पुंग्या बंद करा. बरोबर हो, थांबा रे बा. वाजू नका सध्या. हो पाहिजे जरा थांबा. 10-15 मिनिटं टाईम आहे ना. गडबडच दुनिया भरायची हो ना. हे आता आपल्या आधीच तर टेंबे अजून इजून जायचे म्हणतात बघतात नाही तर बसा लाग. हो ना, तर काय आता आपण 5-6 टेंबे अजून राहिले पेटवायचे आणि आपल्याकडे डगले घालायचे राहिले. हो लावर शिवला फोन द्याले. हो जरा मिस कॉल मारणं जरा. हा काय काही करतं म्हणा, ते करतं म्हणा सुरू आता लवकर. हा काय पोझिशन आहे काय नाही, लावर फोन द्याले. आपणच तर कटायला होता काही पारचं. हो थांबा, मी फोन लावतो त्याला. म्हणतो 12च्या आतही गेलं चालते, काही नसते. हा हो थांबा. हे बघ सांगतो ना, नीर बेवकूफ आहे. सांग ना, आपण मोबाईलचा भूताचा आवाज काढला आणि तिथून आलो. हा हो, ते असं फोन घेऊनच बसलं. कोणाला लावते काय सांगा आता. पण आपण हे बघ सांगतो, उद्या सकाळी पैदे आता. हो, अर्ध काम तर झाल्यासारखंच आहे आता. आता शिवलाल बाकीचं करतेच समजा. हो, आपली माणसं पोहोचली असेल का म्हणा, का पोहोचायचे असेल बड्डावर काय? बाबा ते 10 वाजता निघाले होते ना. मग पोहोचले बड्डावर. आता फक्त आता आपल्याला इशारा द्यायचा कापी आहे बस. हो जेवताना मग इशारा द्यायचा नाही का? हो ते वाजवणं सुरू करते नाही. कसं आहे, आपण जेवायला बसलो. हो थोडेसे 2 घास जेवायचे. मग काय करतो मी, मारतो मिस कॉल. हो मिस कॉल मारला की तिकडचे मग आपलं दळंग 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 सुरू करते ते. मग हे विचारते आपल्याला का म्हणते कायचा आवाज होई. झालं मग पुढची स्टोरी सुरू. हो, झालं मग फिटला आहे समजा. हो तसा अदमोसा अर्धा झाला ते. आताच तर थंडा पडला ते. हो चकव्यानं. आणि आता हे बाकीचा एवढा मोठा जर भूताचा लाट पाहिला, झालं चक्कर येऊन त्याला दवाखान्यात भरती करणार. बोल शिवलाल बोल, म्हणलं काही अडचण नाही, सध्या तिकडे आहे ती. काय द्या ना बा इशारा लवकर. हा हो, आम्ही इकडे कसं तांडव सुरू करून देतो मग. हा हे आता कटायले ना पोट्टे. 12चं काय वाट पाहू राहिले तुम्ही? नाही बे डाऊटिंग ना दिले. मग काय आता कसं अर्ध काम तर झाल्यासारखं आहे आपलं. चकव्यानंच केलं अर्ध. हो, बाकी तुम्हाला करायचं आहे. फक्त जरा असे 12 वाजे लोक ठोका पडू द्या. हा 12 नंतर कसं वातावरण बदलते ना. हा हो, 11:45 आता होते तर 11:40 झाले. आम्ही चाललो आता तिथं. हा हो जेवता जेवता बरोबर मिस कॉल देतो तुला मी. हा हो गोष्टीत पहिले त्याला बरोबर रमवतो आणि तुला मिस कॉल देतो. बरं असं म्हणता का? बरं ठीक आहे. म्हणजे काही टेम्पे पेट्रोल नाही, आम्ही फालतू डिझेल सरून जायचं म्हणलं. हां ठीक आहे, मग आम्हाला मिस कॉल द्या. हो करतो मग आम्ही तिथून 2 मिनिटं सुरू. हां ओके. बरं ठीक आहे. हो 15 मिनिटं चालते जा. हो कारण की मी त्याला तिकडे आणणार आहो बरं. तेच म्हणलं. हां ठीक आहे ठेवा आता. आणि ते बाजार गिजार पाहिजे बरोबर. हा ओके बिलकुल कार्यक्रम झाला पाहिजे. ठीक आहे ठेवतो मग. बरं बोलता बोलता 11 वाजले मामा नाही हो ना. बरं उद्या मग रामपूरला जाऊ का मग? ते मग त्यानं शाळेची केलेली शेती आपल्या देवमन मामाची. हा ते नागरून टाकतो मग आता उद्या. हा त्याचं ते खोबरं गिबरं झालंच. हा उद्या जाऊन मोकळं करून देतो मग त्याचं. भाचे बा त्याच्या वावराची काय काळजी करू राहिले तुम्ही देवमनच्या? अरे मोठे मामाच्या इकडे लक्ष द्या तुम्ही. आता उद्या नागरटी आपल्या 6 एकराची पहिले करून घ्या 2-4 दिवसात. इथचं बी वावर त्याचं पडी ते पडलं तर काही करण्याला लागत आपल्याला. आपलं पहिले पाहिलं पाहिजे. हा हो भाऊ असला म्हणजे काय झालं ते काय धोरणबाज आहे का ते, का धरणीत आहे ते? मग आता रामपूरलाच किती दिवस टिकते किती नाही ते. हा त्या गावातल्या लोक सोपे आहे का? पाहिलं नाही का आम्ही? मग आता आपल्याला माहितच आहे ना. हो याला काहीतरी म्हणजे सोडून येणंच आहे तिथून. पाहिजे मी सांगतो तुला मामा. पण ते इथं आला नाही पाहिजे ना. ते मामा आला की इथं किती दांगडो करते गावातनी. हा तिकडे बरी गेली ना पिळा ते रामपूरच्या भोवती. हा काही तर ते काय काही दारूस काढते तर काही दारू पिऊन लूट पडते इकडे तिकडे. हा आता कसं आहे बी सध्या म्हणजे लाईन शिर लागेल आहे. हा करू द्या ना शेती ते. हा खाजोडे पैसे देऊन राहिला, सगळं करू राहिलं. ते तर आहे. मला तर वाटते तिकडेच जाणं बा. येऊ नको इकडे. त्याची 3 एकर घशात घालतो मग मी. हा येरी त्याला इकणंच आहे पाहिजे तू. मग काय रामपूरला पूर्ण देते पाहिजे तू. मग लोक लय नाला खायच्या गावातले. जाऊ दे आता झोपून राह. 11 वाजून राहिला आता. हो चाल जाऊ तिकडे. पण मोठे मामा मी काय म्हणतो, देवमन मामाला राजा खाजोडे भल्ला पावला पण नाही का? 1,20,000 रुपये हा बिंदात देऊन टाकले ना. हा कर म्हणे फक्त शेती करले का आणि राय. हा पैसे नको देऊ. ते देऊ नको. अरे बाबा खादोडे होईन ते. तुला काय माहित नाही का ते? त्याच्या वाईस लागू नको ना. खादोड्यासारखा माणूसच नाही. मग हे पा त्यानं फोन पेनं पैसे मारायला येले आज ना उद्या. जर का यानं चवणे केले हो त्याचं म्हणणं काय, रामपूरले तू तरात दे तिथंच थांब. हे का वापस आला ना ते उद्याच पैसे मागते खादोड्या. ते तर होईन म्हणा. ते तर मागणच का नाही. हो त्यांना आता कायसाठी पाठवलं मामाले किंवा त्याला तकलीफ दे. हे जरा आता वापस आलेत मग. तेच म्हणलं ना. तरी बी हे पैसे सोडत नाही ते. खादोड्या व्हायचे याच्याकडून पैसे ते 1,20,000 आज ना उद्या हे वसूल केल्या शहरात नाही. कारण की फोन पेनं मारले त्यानं. त्याच्यावर पुरा आहे ना. हा मी तुला पैसे दिले बा दे माय बापू. हा काम करून घेईन आणि दिन लोटून मग नाला काय ते खादोड्या. पण आपल्याला काय करावं लागते? आपलाच भाऊ कुठं ढंगाचा आहे. हा आपल्याला वाटतं याला दणके खाल्ले पाहिजे ना, जेलात गेला पाहिजे. पण जाऊ दे ना आता. त्याची ते शिकून राहिले जाऊ दे. आपल्याला करणे लागत. हा जाऊ तिकडे चला आता कर आराम. देव म्हणतात फोन राजा. 11 वाजता फोन काय केला बाया ना. काय उपस्थिती केली तिथं आता. काहीतरी आपस आणली वाटते बा. पाय तुम्ही आता उचलाच लागणच म्हणा नाही का? शेवटी भाऊच. हॅलो हॅलो म्हणलं दादा. अरे काय झोपला का दादा?
लागते झोप सुकान लागते राजा. ఇంకా आता फोन केला होता मग काय असं वाटलं सुकान झोपा होता. अरे नाही रे बा, तू राजा तिकडे गेल्यावर गमते का मले, लायना भाऊ तिकडे मी इकडे. हिंका तुझ्याच विषय सुरू होता, काय का देव म्हणतो म्हणलं. हो ना, हाताला स्वयंपाक करा लागते, खा लागते. जेवला रे, जेवला का नाही म्हणलं. काय भाजी आहे म्हणणे म्हणे, काय आले ते मग. नाही झालं ते जेवणाचं झालं तयार. हो बस आता भाजी गिजी बनली, जेवणच करतो, पाणी आणायला गेले ते. हो काय, पण मी काय म्हणतो दादा, हो मी काही इथं राहत नाही बा आता. हो कारण की इथचं काही मला वातावरण बरोबर सुट नाही होऊ राहिलं बा. हो खराब एरिया आहे, खराब. हो बिलकुल आहे बा, सांगतो ना. आज तर माया बा अंगाचं पाणी पाणी झालं माया. हो लय खतरनाक काम आहे इथं. मी काय म्हणलं तुले भाच्या, असं आहे ना. अरे पण काय झालं काय म्हणलं देव मन, काय झालं रे बा. काय झालं, चकव्यानं घेरलं होतं मला आज. इरीत लोटून दिलं असतं मला आज भूतान त्या. काय सांगा तुम्हाला राजा. मग बबनराव हेंबाळेले मले दोघाले कामच निघालं होतं आमचं. ते आम्ही मागच्या पावली वापस आलो. त्याचं लक्ष गेलं नाही आमच्याकडे त्या भूताचं समजा, म्हणून वाचलो मी. बोलतले का भूतन की तर काही आपलं काय बोलतं तू, तुला तरी समजून राहिलं का. दारू गिरू पिला का. दादा 6 महिने झाले थेंब नाही घेतला ना राजा, तू बी काही बी आपलं. अरे म्हणलं एकच माणूस तूच सांग आता. आता भाजी करून राहिला शांताराम गणगणी. आम्हाला म्हणे बा पाणी घेऊन या म्हणे. बरं ठीक आहे म्हणलं. आम्ही दोघं जण गेलो. तिथं पाहिलं तर राजा त्या हिरीवर तेच माणूस तिथं बसून होता. तेच बिलकुल ते म्हणजे तेच. मी म्हणलं बबनराव म्हणे कसं काय झालं म्हणे. आमची लट्टावली, आम्ही मग दुसऱ्या हिरीवर गेलो. अरे तिथंही बसून होता ना ते, तिथंही बसून. मग तर चांगलंच मग अंगाचं पाणी झालं बा. मग शेवटी आम्हाला वाटलं बा गंमत करत असं तेच असं. अरे तिथं गेलं तर त्यांना भाजी गिजी वाळणं प्लेटा वाळणं सुरू होते त्याच्या. ते तिथं म्हणजे एका माणसाचे 3-3 रुपये घेणारा चको आम्ही पाहिला. अरे तेच असं ना, ते शांताराम घनगन जे म्हणतो तू तेच असं तुमच्या पुढे पळत गेला असं एखादा. अरे लोक लय खराब आहे तिचे. नाही ना दादा, इतके स्पीड न कसा काय पळत येत होत रे. अरे त्याच्यापेक्षा आम्ही कन गेलो ना, ते काय पळत जाते. अरे इकडे त्याच्या प्लेटा वाढणं झाल्या, कशा काय झाल्या असं. एक माणूस 3 जागी कसा काय, तुला नाही माहिती. त्या बबन हेमाळेला विचारा तुम्ही. मायावर नका विश्वास ठेवू, मी काय 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 नशेत नाही ना, तुम्हाला माहिती आहे का काय आहे तर. अरे म्हणलं माय मला माहित. आता काय करायचं काय म्हणलं, मग काय वापस येऊन राहिला तू. वापस येतो का म्हणलं तेवढ्यासाठी. मग मी इकडे मरू का बा, इकडे चुडेला आणि कायच्या काय इकडे. कच्च्या कशा आवाज येते भेसूर. माणसाची लट्टा होते राजा एकट्याची. काय माणूस आहे तू हे बावड्या, तुला काय तू एकाही गावात 2 दिवस टिकत नाही. सासरवाडीला गेला तिथे बी तुझे 5 वाजून आला. आता शेवटी आता रामपूरला तुला एवढी सोय लावली खादोडे साहेबानं. पैसे देऊ नको बा सगळं, तरी तू आता वापस येतो म्हणतो. मग त्याचे ते ना जर पैसे मागते तर मग काय करशी. तू गेला काय तिथं की बा रामपूरवाल्याला तकलीफ द्यायला. आणि तू वापस येऊन आला, एका दिवसात तुला द्यायला पळून सोडलं. अरे नाटक आहे द्यायचे राजा, तुला नाही माहीत. नाटकं नाटकं कायचे राजा, मी पाहिला ना बा, तुम्हाला काय माहित आहे. खोटं गोष्ट आहे. मी हे बा खादोडे पैसे मागत नाही मले, मी चाललाय तो वापस. हे बा मी काय म्हणतो, तू तर मनान कर बा, आता काय करायचं त्या इतकं तुला सांगून समजत नाही तर मी काय करू. ते खादोड्याला फोन ला, त्याला म्हणा मी वापस येऊ राहिलो ना, ते काय सांगते तसं तसं कर बा तू आता. मी काय सांगू. आता लावतो मी, 11 वाजले, झोपला नसेल ते. लावतो मी बा, कुठं मरता काय तर. ठेवतो फोन मी, ठेवतो. जरा जास्तच लाडक पण होऊन राहिले तर नाही का. हो ना, एकही उठसूट आता काही फोन लावून राहिलं. बोला देवमान. काय होता आता, कशासाठी लावला फोन. आता 1 घंटे अगोदर बोललो ना आपण. काही अडचण नाही, लावणारच ना तुम्ही, पण ते नाका तोंडात पाणी गेलं. आता काय करा म्हणलं, शेवटी कराच लागला बा फोन. ते म्हणलं काय ते आपलं हराशीचं वावर घेतलं ते काही आपण करत नाही बा म्हणलं. कोणाला देऊन द्या तुम्ही. आपलं तर काही तिथं शक्य नाही. मी उद्या निघून येऊन राहिलो बा. हो गया किया रामपुर वालों ने इसका गेम 24 घंटे के अंदर. अच्छा अच्छा, यानी वापस आ रहे क्या देवमन जी. अच्छा वापस आ रहे क्या. हो साहेब, हो वापस येऊन राहिलो बा. अरे देवा, तू काय येशील आता. तू अटकला आता पुरा. तू ये बा कित्येकनी बोट अटकले आता. अरे देवमनजी, आता काय झालं काय म्हटलं, काय कारण आहे. कारण तर सांगा. ते काय सांगताच येत नाही तुम्हाला, ते तुम्हाला भरोसा नाही वाटत ते. चकवा प्रकरण आहे इथं. चकव्यानं घेरलं होतं मला, इरीतनी मला लोटून देत होता. जीवानं जायची पाय मावर बा, लेकर बाय माया कुठं मरता इथं. आपण हे बा तिथं राहत नाही म्हणलं. काय ठीक आहे, तर उद्या एक काम करतो. 1/21ची रक्कम लवकर जमा कर म्हणलं तू आता. कारण की मी तुला काय सेट दिले, तू काय करून राहिला. अरे ते भेवाडून देऊन राहिले ना तुला. मी 10 खेप सांगितलं, ते लोक सोपे नाही आहे. ते एक एक फंडे ते तुझ्या भोवती वापरून राहिले. तू त्याच्यावर आहे बा निगराणीनं लक्ष ठेव. तेच नालायक आहे तर, भूतं गीतं काही नाही. सगळं राजकारण आहे ना साहेब. राजा शांताराम घनगणे सारखा माणूस 3 ठिकाणी कसा काय असू शकतो. सांगा ना तुम्ही. बावले तयार करतील ते, काही करतील ते. सांगतो ना, ते तर मी म्हणतो 50-100 भूत जमा करा जोगते आहेत. म्हणून तू घाबरू नको, मी आहो ना तुझ्या पाठीशी. अजूनही तुला पैसा देतो लागन तेवढा, पाण्यासारखा पैसा देतो मी तुले. पण तू यायला हणण्यास आण, बिलकुल परेशान कर, तिथून निघायचं नाही. पण साहेब राजा, ते खरंच खरं आहे का, ते खोटं आहे का ते. मग सगळे नाटक आहेत ना, ते गाव लय चालू आहे ना. मी तर म्हणतो तू 2 हातात 2 टेमे घेऊन त्याच्या मागं लाग. जर एक नाही पहिन ना तर मला म्हणतो सगळे तेच भूत आहे, तेच सरे घेत आहे. सगळे नाटकं द्यायचे आहे. नाही नाही, बरोबर आहे तुमचं बी. तुम्ही बोलता ते काही खोट्या गोष्टी नाही, तुम्हाला अनुभव आहे त्याचा.
म्हणजे तेच भूत बनवून आवाज काढू काढू समजा मला बहुतेक भेवाडून राहिले वाटते बा. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, मी आता सतर्क राहतो. काही अडचण नाही. हो, आता येत नाही म्हणलं मी तिकडे, मेलो तर येत नाही म्हणलं मी. एक तर फाशी घेईन नाही तर रामपुरात राहील. कारण की 1-21 तर काही मी तुमचे देऊ शकत नाही. आणि यायचं आता मी काम काढल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे, मग आता ठेवतो. जेवतो आता, येऊन राहिले ते, आले आले आले. ठीक आहे साहेब, आलं मला लक्षात आता. माझ्या डोक्यात बसलं बरोबर. तुम्ही बरोबर समजावून सांगितलं. धन्यवाद. ठेवतो आता मी, जास्त फोनही नाही करत तुम्हाला. आता पहा तुम्ही गंमत यायची रामपूरवाल्याची. ठीक आहे, धन्यवाद. असं बुद्धीनं खेळायचं, तेच म्हणलं डोक्यानं काम घेतो आता. डोकं कसं बिलकुल असं बर्फासारखं थंड असलं पाहिजे आणि पाय आपले गरम असले पाहिजे, पोट नरम असलं पाहिजे. मग होते पुढच्या जागी गेम. ठीक आहे, ठेवतो मग.